पहिली गोष्ट तर मी अतिशय स्पष्टपणे नमूद करतो, हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काही थोपवलं जात आहे अशी जी काही ठिकाणी चर्चा होते, तर असा कुठलाही भाग त्या ठिकाणी नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यामध्ये साधारणपणे स्पष्टपणे भाषेच्या संदर्भामधला जो काही पॅरा आहे 4.13 त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे, द 3 लँग्वेज फॉर्म्युला विल कंटिन्यू टू बी implemented while keeping in mind the constitutional provisions, aspirations of the people, region and the union, and the need to promote multilingualism as well as promote national unity. However, there will be a greater flexibility in the 3 language formula, and no language will be imposed on any state. The 3 languages learned by children will be the choices of states, regions, and of course the students themselves. As long as at least 2 of the 3 languages are native to India. थोडक्यामध्ये केंद्राने कोणतीही भाषा कंपल्सरी बंधनकारक असं कुठलंही केलेलं नाही की तुम्ही हीच भाषा घ्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या, त्या पालकांच्या, त्या राज्याच्या, त्या देशाच्या नॅशनॅलिटीच्या विरोधात तुमच्यावर काही थोपवलं जात आहे असं बिलकुल इथे म्हटलेलं नाही. हा झाला पहिला भाग. आता हे 2020 शैक्षणिक धोरण आहे. साधारणपणे आता आपल्या राज्याचा जिथपर्यंत विषय आहे तर 9 सप्टेंबर 2024 म्हणजे 3 भाषांपैकी 2 भाषा तर तुमच्या देशाशी संबंधित अभिमानास्पद असल्या पाहिजेत. आपलं रिजन, स्वातंत्र्य, संस्कृती हे सर्व तुम्ही राज्याने ठरवायचं आहे. हे सगळं याच्यात लिहिलेलं आहे. तर साधारणपणे 9 सप्टेंबर 2024 ला राज्य सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये तृतीय भाषा हिंदी म्हणून समावेश करण्याचा निर्णय झाला. मी आपल्याला सुरुवात करताना सांगितलं की आपल्या राज्याचे गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताची प्रभावी अंमलबजावणी सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर 2 क्रमांकाला सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय अनिवार्य, बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी हे निर्णय ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी केली जाईल हे तुम्हाला सुरुवातीलाच माहिती देताना मी सांगितलेलं आहे.
आता हा जो काही मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या व्यतिरिक्त इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत, मग बंगाली असेल, उर्दू असेल, हिंदी असेल, ज्या काही 7-8-10 माध्यमांच्या इतर माध्यमांच्या ज्या काही शाळा असतात, आत्ताच्या घडीला काही वर्षांच्या पासून या शाळेंमध्ये म्हणजे त्यांची ज्या भाषेची शाळा आहे त्याला ते प्राधान्य क्रमांक 1 देतात. दुसरा प्राधान्यक्रम मराठी ही भाषा आपण बंधनकारक केलेली आहे. आणि तिसरा विषय मग ते शाळा इंग्रजी किंवा ते निवडतात. अशा मराठी आणि इंग्रजीच्या व्यतिरिक्त या सर्व शाळांमध्ये त्रिभाषिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. हा विषय तर त्यातल्या त्यात आपल्या सुकाणू समितीने हे त्रिभाषिक वर जात असताना मराठी तर आपला मानबिंदू आहे आणि त्यांच्यासाठी जे काही तासिका शिकवण्याच्या असतील त्याच्यामध्ये कुठेही कात्री लागणार नाही, कुठेही कम शालेय शिक्षण मंत्र्याच्या पासून तर आमचे केंद्र प्रमुखांच्या पर्यंत की जेणेकरून त्या शाळेत गेल्याच्या नंतर तिथले काय अडीअडचणी आहेत, तिथली काय कमतरता आहे, त्याच्यासाठी काय सुधारणा आपल्याला करता येईल. मला वाटतं की फील्डवर गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्यक्ष अनेक बाबी कळत असतात आणि म्हणून तो एक कार्यक्रम विभागाच्या वतीने आखण्यात आलेला आहे आणि अनेक शाळांना आमचे राज्यमंत्री महोदय असतील, आमचे सचिव महोदय असतील, आमचे आयुक्त महोदय असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, त्या ठिकाणी भेटी देऊन त्याच्यामध्ये त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढणं किंवा संबंधित लोकांना ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं जात आहे. आपण बघितलं असेल की नुकत्याच 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा संपन्न झाल्या त्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे त्या ठिकाणी राबवलं गेलं. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय सचिव मुख्य सचिव महोदया यांनी संपूर्ण राज्य पातळीवरचे जिल्हाधिकारी असतील, SP असतील, शिक्षण विभागाचे अधिकारी असतील, VC द्वारे संवाद साधून त्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घातलं गेलं. माझा असा दावा नाही की 100% हे अभियान यशस्वी झालं असेल, परंतु संपूर्ण राज्यातनं जर आपण प्रतिक्रिया बघितल्या तर अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला दिसून येतील. आणि याच्या पाठीमागची भावना एवढीच होती की विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे वळलं पाहिजे. त्यातल्या त्यात जे विद्यार्थी कष्टपूर्वक अभ्यास करतात, शिक्षक बंधू भगिनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात, तर त्यांना पण त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं प्रतिबिंब या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये ज्या शाळेंमध्ये आता कुठे कॉपीच्या केसेस झाल्या असतील तर पुढच्या काळात त्या शाळेंना परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली जाणार नाही.
हे पण त्या काळामध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या काळात केली जाणार आहे. साधारणपणे सर्व शाळा आणि अंगणवाडी जे काही आपल्या आहेत केंद्र, तर MR-SAG द्वारा जिओ टॅगिंग करणं हे एक काम त्या ठिकाणी अपेक्षित होतं आणि या संदर्भातला जिओ टॅगिंगच्या संदर्भातला ॲप आजच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे आणि यामध्ये साधारणतः राष्ट्रीय शैक्षणिक जे धोरण आहे 2020च्या पासूनचं पहिलीच्या पाठीमागचे 2 वर्ग आणि तिसरीपर्यंत, बरोबर ना? दुसरीपर्यंत आणि मग तिसरी ते 5वी आणि 5+3+3+4 या सूत्राप्रमाणे त्याचा आता पूर्ण छायाचित्रांसह जिओ टॅगिंग केलं जाणार आहे. पुढचा जो शाळेंना भौतिक सुविधा देण्याच्या संदर्भातला निर्णय मी आपल्याला या ठिकाणी दाखवलेलाच आहे. साधारणपणे येणाऱ्या काळामध्ये राज्यव्यापी PM श्रीच्या धर्तीवर CM श्री एक केंद्र पातळीवर एक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केली जाईल. त्याच्यामध्ये साधारणतः जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एनलार्ज लाभ मिळाला पाहिजे म्हणून आपण 100 पटाच्या वरच्या शाळा पहिल्या फेजमध्ये आपण विकसित करायला घेणार आहोत आणि उर्वरित शाळांमधला एक वर्ग आदर्श वर्ग स्मार्ट क्लासरूम की ज्याच्यामध्ये डिजिटल सुविधांसह सर्व सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि शिक्षण विभागाचे राज्यव्यापी साधारणपणे 8 विभाग आहेत आणि त्या प्रत्येक विभागामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण शाळा त्या ठिकाणी आपण सुरू करायला घेणार आहोत. उदाहरणार्थ काही विद्यार्थी खेळामध्ये त्यांचं प्रावीण्य असतं, तर राज्यव्यापी स्पर्धेतनं जे विद्यार्थी खेळांमध्ये प्रावीण्य दाखवतात, तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी निवासी व्यवस्था करून म्हणजे त्या खेळांचं त्यांना ॲडिशनल जे काही शिक्षण असेल, त्याचे जे काही शिक्षक असतील, कोच असतील, त्या सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून देतो. सविस्तर माहिती देतो. मग तिसरी भाषा त्यातल्या त्यात आपल्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकायला होईल. आपण जर बघितलं मराठी आणि हिंदीची देवनागरी लिपी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये साम्य आहे. जे आपले शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना हिंदी शिकवणं विद्यार्थ्यांना हा पण काही फार मोठा म्हणजे अवघड विषय नाही, किंबहुना त्यांनी ऑलरेडी शिक्षण त्याचं घेतलेलंच आहे आणि म्हणून आत्ताच्या घडीला जो काही शासन निर्णय आपला निर्गमित झाला त्याच्यामध्ये 16 एप्रिल 2025चा तर साधारणपणे मराठी हा तर आपला मानबिंदू आहे. मी परत रिपीट करतो की त्याचं कुठलंही एक तासिका पण कमी होणार नाही. तो पूर्ण विषय जसं आपण मराठी इंग्रजी माध्यमांमध्ये
आणि इतरही माध्यमांमध्ये बंधनकारक ऑलरेडी केलेलाच आहे, तर त्याला प्रथम क्रमांक प्राधान्य तर असणारच आहे. 2 क्रमांकाला इंग्रजी आपण स्वीकारलेलं आहे, यापूर्वी स्वीकारलेलं आहे. आणि मग 3 क्रमांकाला हिंदी हे तृतीय भाषा म्हणून आपण या शासन निर्णयाप्रमाणे स्वीकारलं, ही वस्तुस्थिती आहे. ते काही आम्ही नाकारत नाही. आणि म्हणून मला वाटतं की या हिंदीचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं हे शिक्षकांना पण सोपं होईल. त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांना पण जसं माध्यम असतात, कानावर हिंदी भाषिक शब्द दैनंदिन जीवनामध्ये पडतच असतात, किंबहुना परिसरामध्ये पण कुठे संवाद साधताना हिंदी कानावर येत असते. आणि म्हणून विद्यार्थ्यांना पण हिंदी शिकायला त्यातल्या त्यात सोपं जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण हिंदीचा त्या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पण आपण जर बघितलं असेल तर म्हणजे त्यांनी बहुभाषिक त्याचा पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून मी परत एकदा हे नमूद करू इच्छितो की हिंदी हा विषय केंद्र शासनाने बंधनकारक केलेला नाही. आपल्या राज्याच्या सुकाणू समितीने पहिला मराठी, दुसरा इंग्रजी आणि तृतीय भाषा म्हणून हिंदी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि त्याच्या आधारावर हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तत्राप या शासन निर्णयामध्ये जो काही भाषा विषयक धोरण 3 क्रमांकाचा मुद्दा आहे, पान क्रमांक 3 वरचा, त्याच्यामध्ये तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल, तर या अनिवार्यमुळे जे काही बाबा एक संदेश काही चुकीचा जो काही गेलेला असेल, ऐका ना, आता बोलतोच मी. आणि म्हणून आता या संदर्भामध्ये आता काही ठिकाणावरनं वेगळ्या भाषांच्या पण सूचना येत आहेत, परंतु आता दुसऱ्या भाषांमध्ये जर आपण जेव्हा जायला बोलणार तर कोण म्हणेल की ही भाषा शिकवा. आता एखादं नाव घेतलं तर मग तुम्ही म्हणाल तेच नाव का घेतलं, तर एखाद्या भाषेवर त्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल जर आपण गेलो, त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला हा विषय शिकायचा आहे, बंगाली शिकायचा आहे, तर मग बंगाली शिकवणारे पण शिक्षक पाहिजे आपल्याला तृतीय भाषेसाठी. मग आता किती विद्यार्थी बंगाली बोलतात, बंगाली त्यांना अपेक्षित आहे, तर याचं सगळं धोरण आपल्याला बंगाली म्हणजे फॉर एक्झाम्पल दिलंय मी, तर त्याचं धोरण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ठरवावं लागणार आहे. आणि म्हणून हिंदी महाराष्ट्रामध्ये शिकवली जाते, तर आता पहिलीपासून का बंधनकारक केली जाते? त्याला पालकांचा विरोध असताना, शिक्षक संघटनांचा विरोध असताना, शिक्षकांचा विरोध असताना मी आपल्या माहिती करता सांगू इच्छितो. बघा, या संदर्भामध्ये मला काही प्रश्न निर्माण करायचे नाहीत, आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आणि म्हणून म्हणजे सकारात्मक पण अनेक ठिकाणावरनं याला प्रतिक्रिया आल्या. आता या हिंदीचं भविष्याचं जे काही महत्व 1-2 मिनिटांमध्ये, अरे 2च मिनिट, कोण खेळामध्ये, कोण कला क्षेत्रातल्या, आता AI यायला पाहतो आहे, तर
त्या संदर्भातलं अशा पद्धतीने राज्यव्यापी 8 वेगवेगळ्या पद्धतीचे आनंद गुरुकुल माध्यमातून आपण ह्या निवासी स्पेशालिटी शाळा रेग्युलर शिक्षणाच्या सोबत ॲडिशनल ते स्पेशालिटी शिक्षण देणं अशा पद्धतीने मार्गक्रमण आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि या संदर्भातला अभ्यास करण्याच्यासाठी त्या ठिकाणी शासन निर्णय पण निर्गमित करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी खाजगी शाळेंच्याही माध्यमातून जसं आपल्या अंगणवाडी बालवाडी आहेत तर खाजगी शाळेमध्ये पण प्ले ग्रुप जे असतात त्याचंही आजचा ॲप लॉन्च झालेला आहे आणि त्याचं मॅपिंग त्या ठिकाणी केलं जाणार आहे की साधारणपणे त्या ठिकाणी काय सुविधा असल्या पाहिजेत, किती विद्यार्थी आहेत, कारण आज याची कुठेही नोंद नाही आणि म्हणून या संदर्भातलं पण ॲप माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे. पाठीमागच्या काळामध्ये या विषयामध्ये या विभागामध्ये मार्गक्रमण करीत असताना सर्वसाधारणपणे आपल्या शिक्षक बंधू भगिनींच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांशी एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि साधारणपणे 65 संघटनांनी त्या चर्चामध्ये सहभाग घेतला. त्यांच्याकडनं अनेक अडीअडचणी, काही चांगल्या सूचना आणि या विभागामध्ये आणखी आपण कशा पद्धतीने चांगलं पुढे नेऊ शकतो अशा चांगल्या बाबी समोर आल्या होत्या. साधारणपणे 4.5 तास आमची ती संवाद बैठक संपन्न झाली होती. त्याच्यातला एक प्रमुख विषय होता की शिक्षक बंधू भगिनींना शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर खूप कामं त्यांच्यावर असतात आणि म्हणून ती इतर अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली होती. तसं तर यापूर्वीच अशैक्षणिक कामांच्या संदर्भामध्ये एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशैक्षणिक कामं कोणती, शैक्षणिक कामं कोणती हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक विभागामध्ये कशी करता येईल आणि मुख्य सचिवांच्या पातळीवरून प्रत्येक विभागाच्या सचिव महोदयांशी आणि आमच्या विभागा पातळीवरनं पण सर्व मंत्री महोदयांना आम्ही ते विनंती करून जेवढं शक्य आहे, काही कामं तर राष्ट्रीय पातळीवरची असतात ती तर आपल्याला करावीच लागतील, परंतु जे कामं टाळता येतील, दुसरे कोणाला जबाबदारी देता येईल ते पण त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर त्याची प्रभावी अंमलबजावणी कसं होईल त्याकडे पण विभाग लक्ष देणार आहे आणि त्याच्यातलाच एक भाग होता की साधारणपणे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये 15 समित्या होत्या आणि त्या 15 समित्यांची दर महिन्याला त्या शिक्षक बंधू भगिनींना मग आपल्या मुख्यालयाला ते फॉर्म भरून ती माहिती द्यावी लागायची. काही समित्यांचं त्रिमासिक माहिती असेल, परंतु त्याच्यामध्ये त्यांचा खूप वेळ जायचा आणि म्हणून समितीने जी अशैक्षणिक कामं कमी करणं या संदर्भातली जी काही समिती होती तर त्यांच्या माध्यमातून या 15 प्रकारच्या समित्या आता काही क्लब करून त्यांचं रूपांतर आता 4 समित्यांवर करण्यात आलेलं आहे. त्याचाही शासन निर्णय त्या ठिकाणी 16 एप्रिलला
निर्गमित करण्यात आलेला आहे. साधारणपणे याच्यामध्ये जी शालेय शिक्षण समिती राहणार आहे त्याला आणखी बळकटीकरण कसं करता येईल, किंबहुना त्या गावातल्या महिलांचा सहभाग या विषयांमध्ये कसा काय जास्तीचा वाढेल, त्या गावातले डॉक्टर असतील, वकील असतील, इतर क्षेत्रातले जे कोण उच्च शिक्षित असतील, कोण उद्योजक असेल, त्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट या समित्यांमध्ये आपण घेतलेलं आहे. आणि काम तर आणखी प्रभावी पद्धतीने कसं होईल, फक्त कागदी जे काही वारंवार माहिती द्यावी लागायची, साधारणपणे 15 समित्यांची माहिती आता फक्त 4 समितींच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. मला वाटतं आनंद गुरुकुलच्या संदर्भामध्ये मी माहिती आपल्याला दिलेली आहे. याच्या सोबतच पाठीमागच्या काळामध्ये अनेक शिक्षक बंधू भगिनींची अशैक्षणिक कामं कमी करत असताना विद्यार्थ्यांना त्यातल्या त्यात आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल याही संदर्भामध्ये अनेक आमचे शिक्षक बंधू भगिनी असे आहेत की ते समर्पित पद्धतीने काम करतायत. आपल्यालाही अनुभव आहे की अनेक शाळांमध्ये कदाचित पद्धती थोडी वेगवेगळी असेल, परंतु त्यांची जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचा उपयोग त्या शाळेपुरतं मर्यादित न राहता इतर शाळेंमध्ये पण आपल्याला त्यांच्या त्या गुणवत्तेचा फायदा कसा करून घेता येईल या दृष्टिकोनातून साधारणपणे जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षक बंधू भगिनींनी काम उभं केलेलं आहे, कोणी लोकांचा सहभाग वाढवलेला आहे, कोणी पटसंख्या वाढवलेली आहे, काहींनी भौतिक सुविधा खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. काही शिक्षक शाळेंचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परीक्षांमध्ये पुढे जात आहेत. तर अशा आदर्श शिक्षकांचं आता नोंद करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी साधारणपणे तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा शिक्षण अधिकारी, CEO यांच्या माध्यमातून एक समिती गठीत केली गेलेली आहे आणि त्या जिल्ह्यातील असे आदर्श शिक्षक बंधू भगिनी, त्याच्यासोबतच ज्या ग्राम शिक्षण समित्या आहेत की जे चांगलं काम करतायत, अनेक शिक्षण तज्ज्ञ आहेत की जे शिक्षण क्षेत्राला सपोर्ट मार्गदर्शन चांगलं करतायत, त्याच्यासोबतच अनेक शैक्षणिक संस्था पण अशा आहेत की ज्या चांगलं काम करतायत, यांची नोंद त्या ठिकाणी करून घेतली जाईल. आणि मला वाटतं की त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इतरही शाळांना, इतरही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. आजच माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय उईके साहेब, माननीय सावे साहेब मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न झाली. ज्या शिष्यवृत्ती परीक्षा असतात, आताच्या घडीला 5वी आणि 8वीला ही परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढची 3 वर्ष त्या ठिकाणी ती शिष्यवृत्ती मिळत असते. तर या शिष्यवृत्तीमध्ये एक लक्षांक असल्यामुळे इतर जे विद्यार्थी याच्यातनं उत्तीर्ण होतात तर त्या मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पण आपण या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कसा देऊ शकतो की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आणखी एक शाबासकीची थाप त्या माध्यमातून मिळेल.
आणि पुढच्या काळामध्ये तो आणखी जास्तीचा अभ्यास करून किंवा त्याचे जे काही कला गुण असतील त्या माध्यमातून तो पुढे जाऊ शकेल. तर याही संदर्भामध्ये एक बैठक संपन्न झाली. पाठीमागच्या काळामध्ये साधारणतः ऑलरेडी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी यापूर्वी पण केली जाते, योजनाच आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांचं हेल्थ कार्ड, आरोग्य पत्रिका त्या ठिकाणी तयार केली जाईल. आणि कधी कधी असं होतं की बाबा एखादा लहान मुलगा जन्मताच त्याला हृदयाला छिद्र आहे उदाहरणार्थ, आणि मग पुढच्या शैक्षणिक कालावधीमध्ये ते जर आढळून आलं तर त्या विद्यार्थ्याला अगदी जिल्हा पातळीवर किंबहुना आपल्या मुंबई राजधानीमध्ये पण जे काही मोठे दवाखाने आहेत, हॉस्पिटल आहेत, तिथे उपचार करून त्यांना बरं करून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडवणं हे सर्व योजनेमध्ये निशुल्क होईल, याची पण अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. तर याच्याही व्यतिरिक्त मला वाटतं की लहान लहान अनेक गोष्टी आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत. साधारणपणे 365 दिवस सुट्ट्या असतील तर सुट्ट्या, तर त्या काळामध्ये पण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाबी आपल्याला करता येतील याचं एक कॅलेंडर तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. पाठीमागे आपल्या कानावर विषय आलेलाच आहे की CBSE पॅटर्न. तर CBSE पॅटर्न म्हणजे काय, आपण 100% CBSE ॲडॉप्ट करत नव्हतो. तर CBSEच्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या चांगल्या बाबींचा स्वीकार आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण करणार आहोत. एखादी गोष्ट त्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्याला लवकर कळेल, तर या पद्धतीने शिकवण्याची जर पद्धत CBSE कडे एखादा चांगला मुद्दा असेल तर तो मुद्दा आपण घेणार आहोत. आपलं मराठी, आपल्या मग बालभारती किंवा विभागाचं पूर्णपणे अधिष्ठान जसं आहे तसं राहील आपलं. तर हे सर्व करत असताना शिक्षक भरतीचंही काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. साधारणतः आतापर्यंत 10,500 शिक्षकांची मागणी शासकीय आणि संस्थेचे पण अनुदानित पण यांच्या माध्यमातून पोर्टलवर, पवित्र पोर्टलवर त्या ठिकाणी आलेली आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये एका जागेच्या साठी 10 उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये जी काही पद्धती होती त्या पद्धतीप्रमाणेच त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जे शिक्षक बांधव, जसं मी बोललो, काही अधिकारी, त्याच्यासोबतच ग्राम शिक्षण समित्या, काही चांगल्या संस्था आहेत, काही शिक्षण तज्ज्ञ आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये यांचा गौरव हा त्या ठिकाणी विभागाच्या वतीने संपन्न होईल. विद्यार्थ्यांच्यासाठी काही विशेष निधी देऊन मग त्या ठिकाणी अटल क्रीडा स्पर्धा, त्याच्यासोबतच माननीय बाळासाहेब ठाकरे कला स्पर्धा, की जेणेकरून वर्षभरातून क्रीडा स्पर्धा त्या गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत संपन्न होतील. त्याचप्रमाणे कला स्पर्धेचं पण नियोजन केलं जाईल. त्याच्यासोबतच आम्ही
जे आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत यांच्यासाठी पण या स्पर्धा आयोजित करण्याचं त्या ठिकाणी नियोजन करायला घेतो आहोत. आणि या स्पर्धेमध्ये राज्यव्यापी जे येतील विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना अधिकचे गुण देण्याचाही निर्णय विभाग त्या ठिकाणी करतो आहे. इतर लहान लहान गोष्टी अनेक आहेत. जसं संधी उपलब्ध होईल तर त्यावेळेस त्या बाबी तुमच्या समोर ठेवल्या जातील. आता त्याच विषयावर आलो. हा 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 विषय आधी झाला असता तर हे तुम्ही ऐकून घेतलं नसतं. सांगतो ना. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांच्या पासून आणि त्यातल्या त्यात आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रत्येक विभागाला एक 100 दिवसांचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला होता. म्हणजे विभागाने कार्यक्रम सादर केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा निर्णय केला गेला. जे आपल्या राज्याचे गरजा महाराष्ट्र माझा राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. हे आपलं राज्यगीत सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर सन्मानपूर्वक गायलं गेलं पाहिजे आणि या नियमाची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये कशी होईल त्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. दुसरा विषय मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय तर बंधनकारक आहेच, परंतु इतरही माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंमध्ये मराठी हा विषय बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्या शाळेमध्ये मराठी शिकवणारे जे कोण आपले शिक्षक बंधू भगिनी असतील त्यांनी मराठी भाषेतनं ती पदविका घेतलेली असली पाहिजे, हे सुद्धा त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे. दुसरा, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या शाळेच्या आवारामध्ये त्याच्या ज्या काही भौतिक सुविधा आपल्याला देणं अपेक्षित आहे. साधारणपणे शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह चांगलं असलं पाहिजे. त्या शाळेच्या खोल्या इमारती जिथे दुरुस्त करण्याची आवश्यकता असेल, कुठे नवीन बांधण्याची आवश्यकता असेल, त्याच्यासोबतच मग वाचनालय असेल, प्रयोगशाळा असेल, खेळाचं मैदान असेल, इतरही सुविधा कशा पद्धतीने आपल्याला निर्माण करून देता येतील आणि या सुविधा कोणत्या कोणत्या हेडमधून आपल्याला यासाठी निधी उपलब्ध करून ही कामं पूर्ण करता येतील याचंही नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि मला वाटतं की या संदर्भातला शासन निर्णय
16 एप्रिलला त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे की कोणत्या हेडच्या माध्यमातून कोणती कामं आपण करू शकतो. आणि या संपूर्ण भौतिक सुविधा आपण कशा पद्धतीने, मग ते आपली जिल्हा परिषदची शाळा असेल, नगर पंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या सर्व शाळांच्यासाठी हे परिपत्रक शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. दादा या मराठी भाषेसाठी असा तुम्ही मी तुम्हाला हे 2020 आहे, ऐका ना, तेच सांगतोय. तर त्याच्यात कुठे अनिवार्य आहे? आणि म्हणून तेच सांगतोय. आणि म्हणून आत्ताच्या घडीला आम्ही हा हिंदी जे ऐच्छिक असतील त्यांच्यासाठी हा ऐच्छिक ठेवू. इतर भाषेंच्या संदर्भामध्ये त्या वर्गातनं किती विद्यार्थ्यांची मागणी येते, मग त्याचा सखोल अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय केला जाईल. सध्या या जीआरमध्ये जो अनिवार्य शब्द आहे मग तो वगळला जाणार का? कारण तुम्ही आता म्हणताय की ऐच्छिक असेल. या तुमच्या प्रश्नाचंच मी उत्तर दिलंय की जे हिंदीसाठी ऐच्छिक असतील त्यांना मराठी प्रथम, इंग्रजी ऑलरेडी आहेच आपलं, आणि ऑलरेडी हिंदी हा 5वी पासून पुढे आहेच, बरोबर. तर तेच सांगतोय. तर आता हा तृतीय भाषा म्हणून आपण जे स्वीकारलेला त्याच्यामध्ये जे ऐच्छिक असतील त्यांना आपण तो देऊ. आता राहिला विषय इतर भाषांच्या संदर्भामध्ये जर कोण ऐच्छिक असतील तर त्याच्यामध्ये इतर ऑलरेडी इतर भाषेंचे जे काही शाळा आहेत त्यांच्यामध्ये त्रिभाषिक सिस्टम ऑलरेडी आहे. आणि आपण हिंदी एवढ्या करता घेतला होता की बाबा मराठीशी मिळतं जुळतं आहे, देवनागरी लिपी आहे, ऐका आणि 5वी पासून आहेच ना. परंतु ज्या पद्धतीने काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील, इंग्रजी असेल, ऐका ना, अरे माझ्या तोंडात तुम्ही शब्द घालणार, ऐका ना. काही गोष्टी आपल्याला मी काय स्वीकारणार आहे ते बोलतो ना. आता मी जरी इथं बसलेलो असेल, होऊ शकतं की याच्यावर टीका टिप्पणी होईल, परंतु ज्या फ्लुएंटली इंग्रजी वाचून व्हायला पाहिजे, कदाचित माझं थोडं कमी आहे, हे गडीबार, बरोबर. तर आपली इंग्रजी का स्वीकारलं त्या काळामध्ये की आपली मुलं त्या स्पर्धेमध्ये टिकली पाहिजेत. हिंदीची कुठली स्पर्धा आहे दादा? हिंदीची काय स्पर्धा आहे? समजू शकतो की इंटरनॅशनल मुलं सर्व पाठवतात, शिक्षण आपल्या इथे मिळत नाही ऍडमिशन बाहेर गावी इंटरनॅशनल, पण तुम्ही हिंदी ही कंपल्सरी असावी अनिवार्य, हा कुठला नियम आहे? चालय ना, आता माहिती दिली तुम्हाला आता माहिती दिली ना. त्याच्या पाठीमागच्या सगळ्या बाबी तुम्हाला सांगितल्या. हो,
या संदर्भातला पुढच्या काळामध्ये जर आपण म्हणताय नाहीये, तर या JR मधून अनिवार्य हा शब्द काढला जाणार का? या संदर्भातला पुढचा शासन निर्णय यथावकाश निर्गमित केला जाईल. सुधारित व्यवस्थितपणे आपल्याला सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. याच्या व्यतिरिक्त पण काही आणखी विषय असेल तर आपण पुढच्या विषयात हिंदीचं आपण हिंदी भविष्यामध्ये कशी फायदेशीर तुम्ही मुलांच्या एवढा बोजा टाकणार का? हिंदी भाषा पहिलीपासून मुलं शिकणार का? आणि का बंधन करताय? दोन भाषा एक शिकणार, मिनिट, हा. एक बाकीपासून तिसरी भाषा शिकणारच आहे. आता ऐका 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 ना, मी याच्या पलीकडची माहिती देतो. आपल्या राज्यामध्ये एक 5, 25, 50 किलोमीटर गेलो की तिथली भाषा पण वेगळी असते. आत्ताच्या घडीला जे आपलं शालेय शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये शक्यतो तिकडची, आता उदाहरणार्थ मी खानदेशचा आहे, गडीभर सांगतो, ऐराणी भाषा आहे. तर त्यातल्या त्यात त्या भागातनं शिकलेले शिक्षक की ज्याची मातृभाषा ऐराणी असेल, घडीभर धरा. कारण विद्यार्थी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पहिलीमध्ये जेव्हा विद्यार्थी येतो तर तो त्याची जी घरची मातृभाषा आहे, आता भाषा किती आहेत, अनेक संख्या आहे ती, तर त्या भाषेमध्ये पहिले त्याला त्याच्याशी संवाद साधणं, त्याला काही कविता त्याच्या भाषेमध्ये, मग तो हळूहळू आपण मराठीच्या ट्रॅकवर आणतो. ही शिक्षण पद्धती काही वर्षांच्या पासून ऑलरेडी प्रगतीपथावर आहे. मग आता त्याची ती भाषा एक्स्ट्रा झाली का, तर तेच सांगतो. नाही ताई, काही भाषा तर अशा आहेत की त्या मराठीच्या पासून विभिन्न आहे. तरी पण त्या विद्यार्थ्यांना पहिले, तो जो लहान बालक आहे, पहिले त्याच्या भाषेतनं त्याला संवाद केला जातो, त्याच्याशी बोललं जातंय, त्याला त्याचे, तेच सांगतो मी, तर त्या पद्धतीने त्याला शिकवलं जातंय. आणि मग मराठीतनं आपण काही आठवडे, काही दिवस पहिले त्याच्याशी त्या भाषेतनं संवाद केला जातो. आता हिंदी, तर हिंदीच्या संदर्भातली आता जे काही तिसरं भाषा म्हणून आपण आता इच्छित आहे का नाही, तर हा निर्णय करताना त्याचे काय फायदे होते त्याच्यातला एक मुद्दा आणखी तुम्ही ऐकून घ्या. फक्त दादाजी, तुम्ही आता तुम्ही जे उदाहरण दिलं त्याच्यावरूनच मला विचारायचं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की भाषा सल्लागार समितीची सरकारने कुठलीही चर्चा केलेली नव्हती आणि ती अपेक्षित. मी आपल्या माहितीकरता सांगितलं 9 सप्टेंबर 2024 राज्य सुकाणू समिती आहे. त्या समितीने चर्चा विनिमय करून हा निर्णय केलेला आहे. होता आपल्या माहिती करता सांगू इच्छितो, पानसे साहेब आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. पानसे साहेबांना सुकाणू समितीवर आता नियुक्ती सन्मानपूर्वक देण्यात आलेली आहे. तुम्हाला मी 9 सप्टेंबर 2024 हे तारीख सांगितली. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या माझी आपल्याला बघा, तुमच्या एका शब्दाला बघा किती लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. माझी तुम्हाला विनंती आहे, आता एक वाक्य तुम्ही ऐकून घ्या, 1 मिनिट माझी तुम्हाला विनंती आहे. 2 मिनिट.